असेंबली मध्ये. ठीक आहे, आज मी आलो डेमो प्रोजेक्टच्या आतमध्ये अजून अजून एक काय माझं डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आलो. ठीक आहे, मला की डॉट पी वाय नावाची फाईल लागते. ठीक आहे, आता मी यात कमांड टाकतो. ठीक आहे, ज्या की मी इन्स्टॉलेशनच्या टायमाला टाकलेल्या आहेत. ठीक आहे, पहिली कमांड आहे आपली पी वाय मायनस एम व्ही एन व्ही म्हणजे आपलं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, आणि त्याचं नाव दिलं मी एन्व्हायरमेंट. ठीक आहे, ही आपली पहिली कमांड झाली. ठीक आहे, दुसरी कमांड आहे आपली. ठीक आहे, ती आहे एन व्ही स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिवेट. ठीक आहे, ही आपली काय झाली, दुसरी कमांड झाली. ठीक आहे, तिसरी कमांड आहे आपली डिजांगो इन्स्टॉलेशनची. आपली इन्स्टॉल डिजांगो डिजांगो. ठीक आहे, ही माझी तिसरी कमांड झाली. नंतर चौथी कमांड आहे. ठीक आहे, ती आपली प्रोजेक्ट स्टार्ट करण्याची. ठीक आहे, डिजांगो मायनस ऍडमिन ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट स्टार्ट प्रोजेक्ट, आणि ते आपल्या प्रोजेक्टचं नाव द्यायचं. ठीक आहे, प्रोजेक्टचं नाव दिलं. हे झाले आपली चौथी कमांड. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला स्पेस नसतो. ठीक आहे, डिजांगो मायनस ऍडमिन ह्याच्यामध्ये स्पेस नाही. ठीक आहे, तुम्ही आता मागचे त्याच्यामध्ये तुम्ही स्पेस दिलता, तो स्पेस द्यायचा नाही. ठीक आहे, डायरेक्ट जॉईंट दिली. ठीक आहे, नंतरची कमांड आपली कोड स्पेस डॉट, जेणे की आपलं वेस कोड ओपन होतं. ठीक आहे, 5 कमांड झाले आपल्या. ठीक आहे, 6वी कमांड आपली सीडी डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे, सीडी डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे, नंतरची कमांड आपली. ठीक आहे, डिजांगो ऍडमिन स्टार्ट ऍप, पुढे द्यायचं ऍपचं नाव. ठीक आहे, ऍपचं नाव दिलं, आणि नंतरची जी लास्ट कमांड आहे पी वाय मॅनेज डॉट पी वाय रन सर्व्हर, जेणे का आपलं हे सर्व्हरला रन होता. प्रोजेक्ट आपला तो कुठं रन होतो, सर्व्हरला. ठीक आहे, ठीक आहे, एवढ्या आपल्या कमांड्स येतात. ठीक आहे, आता मी ज्यावेळेस ऍप इन्स्टॉल केलं, ठीक आहे, त्याच्यामुळे ऍडमिन स्टार्ट ऍप आणि ऍपचं नाव दिलं. ठीक आहे, माझं इथे एक ऍप इन्स्टॉल झालेलं आहे. स्क्रीनवर शो होत असतं ते ऍप आहे. त्याच्या आतमध्ये पण मला फाईल्स देतात, विविध मॉडेल्स येतं, ऍप्स येतं, ऍडमिन इंट आहे. ठीक आहे, अशा माझ्याकडं हे येतं, फाईल्स येतात ते ऍप फोल्डरमध्ये. ठीक आहे, मी काय करतो इथं फ्रॉम फ्रॉम ऍप. ठीक आहे, इम्पोर्ट करतो कुणाला व्ह्यूजला. व्ह्यूज फाईल जी असते ऍप मधली, ती काय केली इम्पोर्ट केली. ठीक आहे, आता आज मी काय करतो, त्याची जे मेजर सेटिंग्स येतात, ठीक आहे, त्या क्लिअर करून घेतो. ठीक आहे, डिजांगो मध्ये जसं URL फाईल आहे, त्याच्यावर एक सेटिंग डॉट पी वाय नावाची फाईल आहे, ती ओपन केली. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला मेजर सेटिंग्स असतात, ते आपण क्लिअर करू. इन्स्टॉल ॲप आहे लाईन नंबर 33. तर त्याच्यात आपलं काय जे ॲप आहे इन्स्टॉल केलेलं, ठीक आहे, ते रजिस्टर करायचं. तिथं जी स्पेलिंग टाकून आपण ॲप इन्स्टॉलेशनच्या टायमाला ती सेम स्पेलिंग कुठं टाकायची, इथं रजिस्टर करताना. ठीक आहे, जर ॲपचं जर ए जर कॅपिटल असतात, आपल्याला ए कॅपिटल टाकलं, ए स्मॉल टाकून जमणार नाही. ठीक आहे, नंतर आपले टेम्पलेट्स लाईन नंबर 55. ठीक आहे, टेम्पलेट मध्ये आलो. ठीक आहे, आपल्या जी लाईन नंबर 58 वर इथे एक DIR आहे. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टरी. ठीक आहे, इथे सिंगल कोड मध्ये टाकायचं टेम्पलेट. टेम्पलेट टाकलं. ठीक आहे, आता हे टेम्पलेट काय काम करतं, ही असते टेम्पलेट फोल्डर साठी असतं. डायरेक्ट काय साठी असते, टेम्पलेट फोल्डरची. ठीक आहे, आता फोल्डर बनायचा. ठीक आहे, तो फोल्डर कुठं बनायचा, हे डेमो ऍप डेमो प्रोजेक्ट क्लोज करेल आपण. डेमो प्रोजेक्ट क्लोज केला, पूर्ण काय झालं, हा काय करायचा ह्याच्यात बनायचं जे आपला फाईल आहे. ठीक आहे, डेमो प्रोजेक्टच्या आतमध्ये आपला एक डेमो प्रोजेक्ट आहे.
जो बाहेरचा डेमो प्रोजेक्ट आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला काय बनायचं, न्यू फोल्डर, टेम्पलेट नावाचा एक फोल्डर बनवला. ठीक आहे. आता टेम्पलेट फोल्डर कशासाठी यूज होतो, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या HTML च्या फाईल्स असतात. ठीक आहे. हे झाली आपली मेजर सेटिंग. ठीक आहे. नंतर आहे डेटाबेस. डेटाबेसची आता आपल्याला काही गरज नाही. ठीक आहे. हे असतं डेटाबेसचं नाव. ठीक आहे. आपण डेटाबेस कोणता कनेक्ट करतो, इथं जस्ट माय एसक्यूएल आहे. ठीक आहे. ही डिफॉल्ट आहे बॅकएंडसाठी. ठीक आहे. डिजंगोसाठी बेस्ट जे डेटाबेस आहे तो एसक्यूएल आहे. नंतर इथं आपल्याला बघायला भेटते अजून सेटिंग्स बघायला भेटते आणि स्टॅटिकची. ठीक आहे. स्टॅटिक जस्ट आपण टेम्पलेट फोल्डर बनवतो, सेम तसा कोणता एक फोल्डर बनवतो, स्टॅटिक फोल्डर. स्टॅटिक फोल्डर मध्ये आपलं असते पूर्ण CSS, जावास्क्रिप्ट आणि इमेजेस च्या फाईल्स पूर्ण. ठीक आहे. तो स्टोअर कशात होतो, पूर्ण स्टॅटिक मध्ये. ठीक आहे. आता आपल्या सेटिंगचं काम क्लिअर झालं. ठीक आहे. सेटिंगला कट करतो. ठीक आहे. आता व्ह्यूज मध्ये URL मध्ये आलो. ठीक आहे. मी काय म्हणतो, एक पाथ बनवतो. पाथ. ठीक आहे. पाथ मध्ये एक एम्प्टी पाथ बनवतो. ठीक आहे. कॉमा व्ह्यूज डॉट होम नावाचा एक पाथ बनवला, लास्टला कॉमा दिला. ठीक आहे. आता होम नावाचं बनेल. ठीक आहे. मी काय करतो, व्ह्यूज ओपन करतो. आता व्ह्यूज मध्ये मला प्रोग्राम राईट करायचा. आता पुन्हा फंक्शन ते कुठं राहते व्ह्यूज मध्ये. आता व्ह्यूज कुठं सापडायचा, जे आपण ऍप इन्स्टॉल केलं ना त्याच्या आतमध्ये करायचं. ते एक व्ह्यूज नावाची फाईल आहे ऍप्स मध्ये. व्ह्यूज नावाची एक फाईल आहे, व्ह्यूज ओपन करायची. ठीक आहे. व्ह्यूज ओपन झाली. इथं बनवायचे आपल्याला फंक्शन डेफ होम. ठीक आहे. रिक्वेस्ट दिली त्याला. आपण इथे रिक्वेस्ट पण टाकू शकतो आणि ती REQ पण टाकू शकतो, काही अडचण येणार नाही. रिक्वेस्ट जरी दिलं तरी आपल्याला काही अडचण नाही. ठीक आहे. रिटर्न करतोय HTTP रिस्पॉन्स. रिस्पॉन्स मध्ये देतो वेलकम टू होम पेज. वेलकम टू होम पेज. आता इथं मला काय झालं, वॉर्निंग आलेली. ठीक आहे. HTTP रिस्पॉन्सला मी त्याला क्विक फिक्स थ्रू पण फिक्स करू शकतो. फ्रॉम डिजांगो डॉट HTTP इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स करू शकतो. माझं काय झालं, इम्पोर्ट झालं, कोणाला केलं, HTTP रिस्पॉन्सला केला डिजांगो थ्रू. ठीक आहे. आता मी प्रोग्राम रन करतो. माझा प्रोग्राम कुठं रन करायचा आहे. ठीक आहे. इथं आलो, इथं माझं काय झालं, रिस्पॉन्स आला. ठीक आहे. आता माझं काय झालं, इथं आउटपुट आलं. ठीक आहे. आता मी जसं HTTP रिस्पॉन्स आहे तसं रिटर्न HTTP रिस्पॉन्स पण आहे, रिटर्न रिडायरेक्ट पण आहे, रिटर्न रेंडर पण आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, रेंडर करतो, रिटर्न रेंडर. ठीक आहे. रिटर्न रेंडर. ठीक आहे. त्याला मध्ये रिक्वेस्ट देतो. ठीक आहे. डबल कोड मध्ये. ठीक आहे. आणि त्याचा होम डॉट HTML, होम डॉट HTML. ज्यावेळेस आपण रेंडर करतो ना त्या टायमाला आपल्याला कोणत्या फाईल हे करावं, तिथं HTMLच्या. ठीक आहे. तो काय करतो, रेंडर करतो कोणाला, HTMLच्या फाईलला. आता इथे मला एक एरर आलेला आहे की वॉर्निंग. ठीक आहे. रिक्वेस्टला मी ती क्विक फिक्स थ्रू नाही सॉल्व करू शकत. ठीक आहे. इथं आपण जे रिक्वेस्ट, ठीक आहे, इथं जर मी REQ जर यूज केलं, ठीक आहे, तर मला इथं पण REQ यूज करावं लागणार आहे. जर मी इथं रिक्वेस्ट जर यूज केलं, ठीक आहे, तर मला इथं काय यूज करावं लागणार आहे, रिक्वेस्ट यूज करावं लागणार आहे. तर रिक्वेस्ट दिली. ठीक आहे. आता मी HTML चं काय बनवतोय, फाईल बनवतो. आता फाईल कशात बनवायची, आता जी आपली फाईल आहे, ठीक आहे, ती बनायची आपण जे टेम्पलेट फोल्डर बनवला होता ना. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता टेम्पलेट फोल्डर पण सापडला. त्याच्या आतमध्ये त्याला ओपन करतो डबल टॅबने, न्यू फाईल बनवतो कोणती, होम डॉट HTML ची. ठीक आहे. आता आलो ब्राउझरला, आता रिफ्रेश केलं, माझं काय आता शो होत
नाही. ठीक आहे. आता मी ते H1 टॅग मध्ये टाकतो. इथं पूर्ण राहते आपली HTML चा कोड राहतो पूर्ण. इथं काय राहतो आपला पुन्हा HTML चा कोड. याच्यात देतो वेलकम टू होम पेज. वेलकम टू होम पेज. ठीक आहे. आता सेव्ह केलं. आता रिफ्रेश केलं. आलं माझं आउटपुट वेलकम टू होम पेज. ठीक आहे. इथपर्यंत. आता मी काय करतो मल्टिपल पेजेस बनवतो. ठीक आहे. काय करतो मल्टिपल पेजेस बनवतो. ठीक आहे. आता मी जसं होम बनवलं तसं मला अबाउट बनायचं. पाथ आणि अबाउट स्लॅश. ठीक आहे. कॉमा व्ह्यूज डॉट अबाउट. ठीक आहे. कॉमा दिला लास्टला. आता व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे. व्ह्यूज मध्ये आता व्ह्यूज एक फंक्शन ते अबाउट एक फंक्शन म्हणतो डेफ अबाउट. ठीक आहे. रिक्वेस्ट दिली त्याला. ठीक आहे. रिटर्न करतो. रिटर्न रेंडर. ठीक आहे. त्याला पण जास्त रिक्वेस्ट दिली आतमध्ये REQ. ठीक आहे. आणि अबाउट. अबाउट डॉट HTML. ठीक आहे. आता अबाउट डॉट HTML मी एक फाईल बनवतो. कशात बनायची आपली टेम्पलेट मध्ये. तर ती एक HTML फाईल आहे. ठीक आहे. ती आपल्याला कशात बनायची अबाउट डॉट HTML मध्ये. ठीक आहे. आलो. आता इथं H1 मध्ये देतो. परत H1 वेलकम टू होम अबाउट पेज. वेलकम टू अबाउट पेज. ठीक आहे. बनवलं वेलकम टू अबाउट पेज. ठीक आहे. आलो ब्राउझरला. आता इथे मी रिफ्रेश केलं. ठीक आहे. माझं फक्त काय काय दाखतंय वेलकम टू होम पेज. माझा अबाउट पेज शो होत नाही. तर मला ती अबाउट पेज शो करायची ती आपली ही आहे URL आहे. ठीक आहे. तिथं आलो ते स्लॅश अबाउट स्लॅश. झालं माझं कोणतं पेज ओपन झालं आता अबाउटचं पेज ओपन झालं. असे आपण काय करू शकतो मल्टिपल पेजेस बनवू शकतो. ठीक आहे. आपण काय करू शकतो मल्टिपल पेजेस बनवू शकतो.